सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Good afternoon. Today we are going to learn about lesson number 3, shawl. Shawl. Shawl किसे कहते हैं? शाल म्हणजे काय? In English, what is meant by shawl? Shawl is a type of clothing loosely worn. आपण दुकानात जातो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे कपडे पाहत असतो. अनेक प्रकारचे कापड दुकानात असतात. थंडीच्या दिवसात हिवाळा सुरू झाला की वेगवेगळे उनी थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, स्वेटर, मोजे, हातमोजे, पायमोजे किंवा इतर वेगवेगळे ब्लँकेट आणि शाल असे हे शाल एकदम उबदार मऊ वस्त्र, उंची महागडे. शाल म्हणजे काय? मग एक मऊदार उबदार वस्त्र. आता आपण या पाठाचे लेखक कोण आहेत ते पाहूया. लेखक आहेत रा. ग. जाधव. जन्म 1932 ते 2016. आता आपण लेखकाचे थोडक्यात साहित्य लेखन ते पाहूया. कवी, समीक्षक, ललित लेखक, साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षा वृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली. लेखक का किया हुआ लेखन साहित्य, व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मकता ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्ये आहेत. समीक्षा एक ही विषय की पूरी जानकारी प्राप्त करना. त्यांच्या समीक्षा विषयक लेखनाची 30 अधिक पुस्तकें आहेत. उन्होंने 30 से अधिक किताबें लिखी हुई है एक ही विषय पर. त्यांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ, आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रींची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळी वेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तके, वियोग ब्रह्म, मावळतीच्या कविता हे कविता संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. 1970 ते 1990 या काळात ते विश्वकोशाच्या संपादनात सहभागी होते. सर्वात अगोदर शब्दकोश, विश्वकोश, इनसाइक्लोपीडिया इनका निर्माण जब हुआ तब राइटर का भी उसमें सहयोग था. शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी या पाठातून व्यक्त झाल्या आहेत. एक शाल, उनके साथ जुड़ी हुई कुछ यादें. इस पाठ में लेखक के साथ जो कुछ यादें हैं, मेमोरीज, आठवणी, मेमोरीज उन्होंने इस पाठ में प्रस्तुत की है. शाल ही प्रतीकात्मक है. वैसे देखा जाए तो यही ठंडी में ओढ़ने वाला यही वस्त्र कापड़, लेकिन उनको सम्मान से भी किसी को दिया जाता है. आपल्या घरी प्रमुख अतिथी, पाहुणे, सन्माननीय आदरणीय नेता मंडळी किंवा गुरुजन जर आले तर आपण त्यांना काही ना काहीतरी भेट म्हणून त्यावेळी शाल आणि श्रीफळ देतो आणि त्यांचा सत्कार करतो. पुढील कार्यात त्यांची अशीच भरभराट हो म्हणून. शाल ही एक प्रतीकात्मक आहे. हे एक सन्मानाचे चिन्ह आहे. जसे आपली राष्ट्रीय प्रतीके राष्ट्रध्वज, फूल, प्राणी, त्याप्रमाणे शालीला सुद्धा इतके महत्त्व. हे सन्मानाचे एक चिन्ह. नेता, गुरुजन मंडळी किंवा इतर प्रमुख अतिथी यांना सत्कार समारंभाच्या वेळी खांद्यावरून अंगावर देण्याचं हे एक वस्त्र.
शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणारा है। शाल के कारण लेखक के साथ जुड़ी हुई घटनाएं यादें वह सुनने के बाद हृदय को हिला देती है। पाठातील औदार्याचे उदाहरण। पाठातील औदार्य बडप्पन हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे। समोरचा प्रसंग घटना पाहून एखादा भावुक व्यक्ती असेल तर त्याला त्या भावना त्यासाठी काहीतरी करावेसे वाटते। वस्तूंच्या संदर्भातील आठवणींचे मोल कोई भी चीज़ हो, लेकिन हमें वो बड़े प्यार से तोहफे में अगर मिलती है तो हम उनको अच्छे से संभालते हैं, रखते हैं, बार बार वो याद निकालते हैं। कोणत्याही निर्जीव वस्तूंशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरल ठेवतात। वस्तूंशी निगडीत कोणतीही आठवण असो किंवा प्रसंग, ठराविक वेळी आपल्याला मिळालेले बक्षीस, हे आपण कितीतरी दिवस त्याच आठवणीत रममान होतो आणि पुन्हा पुन्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा ती घटना, ते दृश्य आठवतो। म्हणून त्याचे मानवी संदर्भ सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात। आता या वरील प्रस्तावनेत वरचा परिच्छेद म्हणजे लेखकाचं साहित्य लेखन, लेखकाची वैशिष्ट्ये, तर खालील प्रस्तावनेत पाठाचा पूर्ण सारांश। यातूनच आपल्याला पुढे शालीविषयी लेखकाचे वेगवेगळे अनुभव किंवा लेखकाशी जोडलेले एक वैशिष्ट्य ते आपण आता पुढे पाहूया। उतारा वाचन करूया। एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो। काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो। तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? एकदा लेखक रा ग जाधव हे काही त्यांच्या कामानिमित्त पु ल देशपांडे हे मोठे प्रसिद्ध लेखक, कवी, प्रवास वर्णनकार यांच्या घरी गेले असता त्यांचे काम झाल्यावर ते निघणारच होते। तोपर्यंत पु लंच्या सौ वाईफ ऑफ पु ल देशपांडे सुनीताबाई यांनी लेखकाला थांबवले आणि विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? मी एका पायावर हो म्हटले। झट से लेखक ने हाँ कह दिया। लगेचच लेखक तयार झाले, कारण पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला। इतने बड़े मशहूर प्रसिद्ध लेखक, राइटर और उनकी वाइफ, उन दोनों ने मिलकर लेखक को शाल देना लेखक के लिए बड़ी गर्व की बात थी। इसलिए उन्होंने खुशी के मारे झट से हाँ कह दिया। उन्होंने दी हुई शाल उन्होंने अच्छे से अपनी बैग में रख दी, लेकिन उनको यूज़ कभी किया नहीं, कारण ती शाल एवढ्या मोठ्या व्यक्तींनी लेखकाला द्यावी या गोष्टीचा लेखकाला अभिमान वाटला। गौरव वाटणे, अभिमान वाटणे वाक्प्रचार परीक्षेत येऊ शकतो। मग आपण काय पाहिले? एकदा लेखक कोणाकडे गेले होते? पु ल देशपांडे यांच्याकडे। त्यांचे काम झाल्यावर ते निघणारच, तोपर्यंत त्यांना कोणी थांबवले? सुनीताबाई। सुनीताबाई या कोण? पु ल देशपांडे यांच्या पत्नी। त्या सुद्धा उत्कृष्ट कवयित्री होत्या। मग त्यांनी शाल कोणाला दिली? लेखक रा ग जाधव। एवढ्या सन्मानाने दिलेली शाल लेखकांनी जपून ठेवली। पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो। पुढे वाईला, वाई एक शहर, गावाचे नाव, प्लेस इन सातारा डिस्ट्रिक्ट। विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो। विश्वकोश शब्दकोश, इनसाइक्लोपीडिया, वहाँ पर वो चीफ गेस्ट बनकर गए, अध्यक्ष प्रेसिडेंट। तिथे नदी काठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे। विश्वकोश का निर्माण करते समय लेखक को चुना गया प्रेसिडेंट कहकर, इसलिए वो वहाँ पर गए। तिथे नदी काठच्या, नदी के किनारे जो स्कूल था, पाठशाळा, शाळेचे नाव
प्राज्ञ पाठशाळा. तेथे एका खोलीत लेखक राहत असत. खोलीच्या दक्षिणेकडील खिड़कियाँ जो लेखक और जहाँ पर रहने की जगह थी वहाँ साउथ साइड में जो विंडोज थी दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. खिडकीची दिशा ही दक्षिण बाजूला होती. नदी जी वाहत होती त्या नदीचे नाव कृष्णा. नदीचे पात्र अगदी अरुंद होते, चिंचोळ्या न्यारो. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. वहाँ पर एक महिला, घाट म्हणजे नदी काठी किंवा किनारी बांधलेल्या दगडी पायऱ्या, त्या ठिकाणी एक महिला बाई स्त्री तिचे छोटे मूल, जे मूल चालू शकत नाही, काही बोलू शकत नाही असे लहान मुलाला एका टोपलीत ठेवून काठावर एका टोपलीत ठेवून ती मासे पकड़ण्याच्या उद्योगात होती. वो अपना काम कर रही थी. क्या काम कर रही थी? मछलियाँ पकड़ रही थी. तिचे बाळ कड़ाक्याच्या थंडीने कुड़कुड़ात रड़त होती और जो टोकरी में रखा हुआ छोटा बालक वह ठंडी से काँप रहा था और रो रहा था. ते मूल कड़ाक्याच्या थंडीने कुड़कुड़ात होते. शिवरिंग उनको हो रहा था. पण आई तिकडे बघत आहे. जी बाई आपल्या मुलाला काठावर ठेवून मासे पकडत होती, फिशिंग कर रही थी, ती बाई बच्चा रो रहा था तो भी उनकी तरफ नहीं देख रही थी, क्योंकि उनको उनसे ज़्यादा ज़रूरत होगी मछलियाँ पकड़ने की और बाद में उनका रोजी रोटी. पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहावले नाही. मी सुटकेसमधील पुलकित शाल काढली, 5-50 रुपयाच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. यह दृश्य जब लेखक ने देखा तो उनसे रहा नहीं गया. त्यांना लगेचच त्या बाळाची कणव आली. कणव दया. आणि म्हणून लेखकाने आपल्या सुटकेसमधील पुलकित शाल, पुलकित का म्हटले आहे कारण ती शाल पु ल देशपांडे व सौ सुनीताबाई यांनी लेखकाला दिलेली होती. त्यांनी तिचा सन्मान म्हणून सांभाळ जतन केलेले होतं. पण आज समोरचा प्रसंग पाहून लेखकाला राहावले नाही. त्यांनी सुटकेसमधून ती शाल काढली आणि 5-50 रुपयाच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. शाल भी निकाली और 150 रुपये भी निकाले और उस महिला को पुकारा, आवाज़ दिला. हाक मारली, साद घालणे, हाक मारणे, आवाज देणे, वाक्प्रचार. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, आधी त्या बाळाला शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. या घटनेची ऊब शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. लेखक को वह दृश्य देखा नहीं गया, इसलिए उन्होंने शाल निकाली और ऊपर से कुछ 50 रुपए तक नोट निकाली और वो महिला को पुकारा और कहा, पहले उस बच्चे को उस शाल में लपेटो, कवर करो और बाद में अपना काम करो. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. जेव्हा लेखकाने त्या बाळाला फुलांनी दिलेली शाल व त्या बाईला काही पैसे दिले, जेव्हा लेखकाला फुलांनी शाल दिली होती त्यावेळी जितका आनंद, अभिमान वाटला होता, समाधान मिळाले होते, त्यापेक्षा अधिक समाधान आज त्या थंडीत कुडकुडणाऱ्या बाळाला शाल दिल्यावर लेखकाला वाटले. म्हणून म्हटले आहे, या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. अगोदरही लेखकाला आनंद झाला होता आणि आता त्यापेक्षा अधिक. खरंच ज्याला आवश्यकता होती अशा लहान बाळाला राग जाधव यांनी ती शाल दिली. आपण या परिच्छेदात काय पाहिले, लेखक जेव्हा
वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून गेले. तेथे त्यांची राहण्याची व्यवस्था प्रज्ञा पाठशाळेच्या खोलीत केलेली होती. खोलीच्या दक्षिण बाजूच्या खिडक्या या नदीकाठाच्या दिशेने असल्यामुळे नदीचे दृश्य त्यांना दिसत असे. नदीचे नाव कृष्णा नदी. जेथून नदी वाहत होती त्या नदीचा प्रवाह अगदी अरुंद होता. लेखकाने एके दिवशी काय पाहिलं की एक बाई आपल्या लहान मुलाला टोपलीत ठेवून मासे पकडत आहे. ते तिचे मूल थंडीने कुडकुडत होते आणि रडतही होते, पण तरी सुद्धा त्या बाळाची आई त्या मुलाकडे लक्ष देत नव्हती. ती आपले काम करतच होती. हे दृश्य जेव्हा लेखकाने पाहिले तेव्हा लेखकाला राहवले नाही. त्यांना त्या बाळाची दया आली. म्हणून त्यांनी पु ल देशपांडे यांनी दिलेली सुटकेसमधील शाल काढली. वरून 5-50 रुपयाच्या नोटा काढल्या आणि त्या बाईला आवाज दिला. खिडकीतूनच सारं काही नोटा व ती शाल त्या बाईला दिली आणि म्हणाले, अगोदर त्या बाळाला शालीत गुंडाळ लपेटून घे आणि मग नंतर मासेमारीत बैस. हे सारं दिल्यानंतर लेखकाला खूप खूप समाधान वाटले. आपण पुढे आता पाहूया. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. दुसरे लेखक, कवी, साहित्यिक, समीक्षक कवी नारायण सुर्वे यांच्याविषयी. नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. हे सुद्धा एक प्रसिद्ध महान लेखक, कवी. ते नेहमी खूप सभा, मीटिंग, सम्मेलन जहाँ सब राइटर और पोएट एक साथ एक जगह पर आते हैं. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. कविवर्य नारायण सुर्वे जी का जहाँ भी प्रोग्राम होता था बहुत भीड़ लगी रहती थी. प्रेक्षक, देखने वाले, सुनने वाले वह भारी संख्या में रहते थे. आगे आगे उनके वे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. एक जहाँ सब राइटर और पोएट इकट्ठा होकर कुछ बातचीत करते हैं, चर्चा करते हैं, ऐसे जगह पर अध्यक्ष, प्रेसिडेंट. त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरते और उनके प्रोग्राम दिन में हो या रात में, डे एंड नाइट फुल रश रहता ही था. अहोरात्र म्हणजे दिवस आणि रात्री भरतीच असे. येथे भरती हा शब्द खूप खूप प्रेक्षकांची, पाहणाऱ्यांची गर्दी. प्रत्येक कार्यक्रमात त्यांना सन्मानाची शाल व श्रीफळ मिळत रही. हर प्रोग्राम में उनको सम्मान से बुलाया जाता था, वहाँ उनका सत्कार किया जाता था. शाल व श्रीफळ, श्रीफळ समानार्थी शब्द नारळ. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. उनके सम्मान के कारण उनके पास इतनी शालें इकट्ठा हुई कि वो देखकर उन्होंने मजाक से कह दिया, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. शाल हे कापड आहे, सन्मानाचे प्रतीक आहे. तर शालीन हा मनुष्याच्या आतील स्वभाव, नम्रता, डिसेंट. मी त्यांच्या बोलण्यातील उपरोधक खोच माझ्याच नव्हे तर कुणाच्याही सहज लक्षात येणारी होती. शाल व शालीनता यांचा संबंध काय? लेखक के मन में सवाल उठा, ऐसे कैसे शाल ले लेकर उनके वो इतने सभ्य हो रहे. यह बात लेखक को अच्छी नाही लगी. लेखकाला त्यांचे हे बोलणे आवडले नाही. म्हणून ते म्हणतात की शाल व शालीनता यांचा संबंध काय? शाल हे तर एक सन्मानाचं प्रतीक आहे. शालीनता हा एक तर मनुष्याच्या आतील स्वभावच आहे, नम्रता, सभ्यता, सज्जनता. पण खरे तर खरी खुरी शालीनता शालीविना शोभते. ज्याला सन्मान जरी मिळाला नाही, मुळात ज्याचा स्वभाव नम्र आहे, तो व्यक्ती खरोखरच शालीन
असतो. अशा माणसाला, अशा स्वभावाच्या व्यक्तीला कोणत्याही सन्मानाची आवश्यकता नसते. सुर्वे मुळातच शालीन और खुद पहले से ही नेक इंसान थे. शालीच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही की कधी क्षीण झाली नाही. नारायण सुर्वे पुढे पुढे त्यांची प्रसिद्धी वाढतच गेली, त्यांना आदर सन्मान मिळतच गेला, तरी पण त्यांच्या स्वभावात कधीही बदल झाला नाही. काही व्यक्ती नावाने पुढे गेल्या की त्यांना अहंकार वाटू लागतो, त्यांच्यात गर्व अभिमान निर्माण होऊ लागतो आणि मग ते जनतेला विसरू लागतात. पण नारायण सुर्वे यांच्या बाबतीत असं काही घडलं नाही. उनका जैसा स्वभाव था वैसे ही वो थे. त्यांची शालीनता कधी कमी झाली नाही, क्षीण कमी. जेव्हा नारायण सुर्वे म्हटले की मी आता या शाली घेऊन घेऊन शालीन बनू लागलो आहे, हे बोलणे कदाचित लेखकाला आवडले नाही. म्हणून ते म्हणाले की शाल आणि शालीनता यांचा काही संबंध नाही. जर असेल तर शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक लगेचच वाटून देईल, नेऊन देईल. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. जर शालीनमुळे सन्मान मिळत असेल तर मी स्वतः शालीन बनण्यासाठी कर्ज काढून कितीतरी शाली विकत घेईल, भिकारी होईल, पण शाली घेऊन घेऊन लोकांना लगेचच वाटून देईल. हे ऐकल्यानंतर तो शालीन कवी म्हणजेच नारायण सुर्वे हे हसले. आपण या परिच्छेदात काय पाहिले? कविवर्य नारायण सुर्वे यांचा सन्मान, ते अध्यक्षपद आणि नंतर त्यांचे होणारे कार्यक्रम, अहोरात्र गर्दी. एकदा ते काय म्हटले की शाली घेऊन घेऊन ज्यांच्याजवळ अधिक शाली तो शाली. दुसरा, इतका आदर सन्मान प्रत्येक कार्यक्रमात त्यांना मिळाल्यामुळे ते स्वतःला शालीन म्हणतात. शालीमुळे शालीनता येते की जाते, या प्रश्नाचे उत्तर माझे जाते असेच आहे. कुछ लोग अपने समान नाम रोशन होने के लिए अगर काम करते हैं तो उसे शालीन नहीं कहते. पण काही माणसे मुळातच शालीन असतात. नारायण सुर्वे यांच्याबाबत आपण पाहिलंच. पण फक्त आपण सन्मान किंवा नावलौकिक या उद्देशाने जर आपण हे काम करत असू तर कधी कधी आपल्याला त्यातून धोकासुद्धा निर्माण होऊ शकतो. म्हणून लेखकाच्या मते शालीमुळे शालीनता येते की जाते, त्यांचे उत्तर हे जातेच आहे. मग येथे संवाद कोणाकोणात झाला? राग जाधव आणि कविवर्य नारायण सुर्वे. नारायण सुर्वे काय म्हणाले? शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनवू लागलो आहे. हे ऐकल्यानंतर लेखक काय म्हणतात की जर असे असेल, शालीमुळे जर आपल्याला सन्मान मिळत असेल तर मी कर्ज काढेन, भिकेला लागेन, गरीब होईल, पण शेकडो शाली खरेदी करून लगेचच लोकांना नेऊन देईन. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. पुढे लेखक म्हणतात की मी 2004 साली, मी म्हणजे राग जाधव, साहित्य सम्मेलनाचा बिनविरोध अध्यक्ष, वो खुद 2004 में प्रेसिडेंट बन गए. साहित्य सम्मेलन विश्वकोश का जब निर्माण हुआ था तब भी उन्होंने उसमें सहयोग दिया था. साहित्य संमेलन म्हणजे काय? जेथे अनेक कवी आणि लेखक एकत्र येऊन एखाद्या विषयावर प्रत्येकजण आपापल्या विषयावर चर्चा करतो. तिथे लेखक कुणाचाही विरोध नसताना अध्यक्ष झाले व खुद चेअरपर्सन प्रेसिडेंट बने. तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. शुरू में उनको एक ही शाल मिली थी. उस समय वो कितना खुश थे. अभी तो उनके कार्य के कारण
उनको बहुत साले मिलने लगी. त्यांचाही कविवर्य नारायण सुर्वे सारखाच सन्मान होऊ लागला. त्यांनाही मान मिळत गेला. एवढ्या शाली जमत गेल्या की मी माझ्या 8x6 खोलीत ठेवणे शक्यच न. उनके काम से वो इतने मशहूर हुए कि उनके पास भी इतनी सारी शालें इकट्ठा हुई कि उनके कमरे में रखना मुश्किल हो गया. एवढ्या शाली जमल्या की त्यांना त्यांच्या लहान 8x6 छोटासा कमरा त्यात ठेवणे शक्य नव्हते. कमरा कम होने के कारण खोली लहान असल्यामुळे त्या शाली त्यांच्या खोलीत ठेवणे त्यांना अशक्य झाले. मग मी या सगळ्या शालींचे गाठोडे बांधून उन्होंने एक बंडल बनाया आणि ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले. उनका व्हेरी क्लोज फ्रेंड, अगदी जवळचा मित्र, निकट अगदी जवळचा मित्र, विश्वासू अशा मित्राकडे त्या शालींचे गाठोडे बांधून त्याच्याकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्व अधिकार दिले. उनको फुल राइट, उनको पूरा हक दिया. आपको इन शालों का जो भी करना है वो आप कर सकते. तुला या शालींचे जे काही उपयोग करायचा, वापर करायचा तू करू शकतो असे लेखकाने मित्राला सांगितले. बिचारा अति प्रामाणिक, लेकिन उनका दोस्त भी बहुत अति प्रामाणिक, होनेस्टी, इनामदार. त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते संभाले. लेकिन दोस्त भी बड़ा नेक था, इसलिए उन्होंने वो शाल न किसी को दी न खुद उनको प्रयोग किया. उन्होंने उन शालों का बंडल संभाल कर रखा. त्याने त्याच्याही छोट्या खोलीत ते सांभाळले. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. शेवटी लेखकांनीच हळूहळू धीरे धीरे सभी शाल जिनको ज़रूरत थी, गरीब जो खरीद ही नहीं सकते या उनको कहीं और सामान ही नहीं मिल सकता, अशा श्रमिक वर्कर जे कामगार मजूर लोक आहेत, या सगळ्यांना त्या शाली लेखकाने वाटून टाकल्या. मग लेखक कधी अध्यक्ष झाले? 2004 साली. 2 वर्षात त्यांनाही भरपूर शाली मिळत गेल्या. एवढ्या मिळाल्या की त्यांच्या 8x6 खोलीत त्या शाली ठेवणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी त्या शाली गाठोडे बांधून त्यांच्या एका विश्वासू मित्राकडे ठेवायला दिल्यात आणि सांगितले की तुला जे काही करायचे ते करू शकतो. सर्व अधिकार त्याला दिले. पण मित्रसुद्धा एकदम प्रामाणिक निघाला. त्याने त्या शाली जशाच्या तशा सांभाळून ठेवल्या. शेवटी लेखकांनीच हळूहळू सगळ्या शाली गरीब लोकांना, कामगार लोकांना वाटून टाकल्या. याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असत. लेखक रोज शाम को घूमने जाते थे. शनिवार पेठ पुण्यातील एक जागा, एक ठिकाण, तेथील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा हमेशा रोज तेथे संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी जात असत. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. कट्टा झाडाच्या बुंद्याखाली बांधलेला पक्का ओटा, सिमेंट विटांनी बांधलेला चौथरा, पक्का ओटा, बसण्याचे ठिकाण, प्लॅटफॉर्म, तेथे बसणे लेखकाला आवडे. एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले. एक दिवस लेखकांनी पाहिलं की लेखक ओंकारेश्वर मंदिराच्या बाजूला जो झाडाखाली कट्टा होता, पार होता, त्या ठिकाणी बसत असत. एके दिवशी त्यांनी पाहिलं की त्यांच्या बाजूला जवळच लागूनच, म्हणजे जेथे लेखक बसलेले होते बाजूलाच, एक थंडीचे दिवसात, कोणते दिवस? हिवाळा ऋतू, थंडीचे दिवस, अशक्त भिक्षेकरी
भिक्षेकरी भिक्षा मागनारा, भिखमंगा बेगर, अशक्त शरीर में कोई त्राण नहीं, बहुत वीक, चिरगुटे टाकून व पंगरू, एक फटा पुराना कपड़ा वही बिछाया हुआ और वही बदन पर ओढ़े हुए और ठंडी से कांप रहा है। लेखक ने देखा एक भिखमंगा वही कट्टे के बाजू में आधा फटा पुराना कपड़ा नीचे और वही ओढ़े हुए ठंडी से कांप रहा था। दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर आलो। पहिल्या दिवशी लेखकाने काय पाहिलं की एक भिकारी एकदम वृद्ध म्हातारा, फाटके वस्त्र, फाटके चिरगुटे म्हणजे फाटलेले कापड अर्धे खाली आणि अर्धे अंगावर ओढून थंडीने कुडकुडत बसलेला पाहिलेला होते। म्हणून दुसऱ्या दिवशी जेव्हा लेखक त्या ठिकाणी जायला निघाले तेव्हा त्यांनी 2 शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर आलं। दुसऱ्या दिवशी जेव्हा लेखक त्याच ठिकाणी जायला निघाले तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर 2 शाली घेतल्या। तो म्हातारा होताच, त्याला 2 शाली दिल्या। त्याने थरथरत्या हातांनी नमस्कार केला। दुसऱ्या दिवशी पण लेखकाने पाहिलं तो अशक्त, एकदम शरीरात कोणताही त्राण नाही असा एकदम वयस्कर भिक्षेकरी तेथे बसलेला होताच। लेखकाने पटकन लगेचच त्या 2 शाली त्या भिकाऱ्याला दिल्या। शाली घेऊन भिकाऱ्याने थरथरत्या हातांनीच लेखकाला नमस्कार केला। पुढे 4-5 दिवस मला काही कामामुळे संध्याकाळी ओंकारेश्वराला जाण्यास उत्सुकता लाभली नहीं। आगे 4-5 दिन लेखक को किसी काम के कारण वह जाने का मौका मिला ही नहीं। कई कामामुळे संध्याकाळ शाम के समय वही प्लेस पर जाने के लिए समय नहीं मिला। उत्सुकता, मोकळा रिकामा वेळ, फ्री टाइम। त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिलो। 4-5 दिवस जाता आले नाही काही कामानिमित्त, पण नंतर मी नेहमीच्या सवयीप्रमाणे सायंकाळच्या वेळी त्या ओंकारेश्वर मंदिराच्या कट्ट्यावर बसण्यासाठी जात असे। पण नेहमीप्रमाणे नंतर ये जा करत आना जाना उनका जारी रहा। मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली। तो नेहमीच्या ठिकाणी नव्हता। अचानक उनको याद आया 4-5 दिन के बाद, अरे यहाँ पर तो एक भिखमंगा बैठता था। भिक्षेकरी वृद्ध म्हातारा बसलेला असायचा, आता तो नाही। तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच। तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो। उस जगह पर वो भिखमंगा नहीं था, पण म्हणून लेखक आजूबाजूला जरा चक्कर मारणे, फेरफटका मारणे, थोडे इकडे तिकडे फिरणे म्हणून त्या पुलावर चालू लागलो। वापर व आने जाने लगे। पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा, और ब्रिज के बीच में ही लेखक ने उनको देखा। किसको? वही भिकारी वृद्धा को। तो भिक्षेकरी दिसला। मी लगबगीने त्याच्याकडे घाईघाईने व भिखमंगा दिखते ही लेखक जल्द उनके पास पहुँचे। पाहतो तो काय, तीच चिरगुटे अंगाखाली ते व अंगावर तेच कुडकुडणे, तेच दिनवाने जिन्हें लेखक ने देखा तो क्या, पहले दिन जिस हालत में उन्होंने उस भिखारी को देखा था, उस बेगर को देखा था, वही अवस्था में आज भी वो दूसरी जगह दिखाई दिया। तेज कुड़कुड़ने, तेज अंगावर अंगाखाली चिरगुटे, वही फटा पुराना कपड़ा और वैसा ही वह ठंडी से कापड़, दीनवाने, गरीबी मजबूरी के कारण जीना वही। हे दृश्य पाहिल्यानंतर मी म्हटले, लेखकने उनसे कहा, बाबा तुम्ही मला ओळखले? लेखकाने भिकाऱ्याला म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले? त्याने नकारार्थी मान हलवली। उन्होंने ऐसे ही गर्दन हिलाकर नहीं कहा। मग भी लेखक ने खुद उनसे फिर से कहा,
मग मीच म्हटले, बाबा 5-6 दिवसापूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? फिर लेखक ने उनको याद दिलाई, आठवण करून दिली. 5-6 दिवसापूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? लक्षात आले? यावर तो म्हातारा खुलला और लेखक ने याद दिलाने के बाद भीख मंगे के चेहरे पर थोड़ी हंसी आई. त्याला आनंद झाला, खुलने, समाधान वाटने. उन्होंने फिर से लेखक को प्रणाम किया, हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तू लई मोठा. मॅसनी शाली दिल्या, पण बाबा मैं भिकाऱ्याला शाली कशा शोध. हे भले इंसान, आप बहुत बड़े हो, आपने मुझे शाल दी, लेकिन वो मुझे कैसे शोभा देगी, मतलब मुझे वो सूट नहीं होगी. त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाट. आपने मुझे ठंडी से बचने के लिए वो शाल दी थी, लेकिन उनसे बुरी हालत मेरे रोजी रोटी की, खाने पीने की थी. पोटाची आग लई वाटिल. मैं तो, आपने तो ठंडी से बचने के लिए, ऊब मिलने के लिए वो शाल दी थी, लेकिन उनसे अधिक मुझे ज़रूरत थी पेट भरने की. पोटाची आग लई वाईट. मी शाली इकल्या. मैंने वो शाल बेच दी. इकल्या, विकणे, बोली भाषा आहे, भिकारी की बोली भाषा. मैसनी मला, इकल्या, विकल्या, बेच दी. व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं. बाबा उन्होंने शाल न होने का कारण बता दिया. ठंडी से काँप रहा था, इसलिए लेखक ने शाल दी थी, लेकिन वही शाल बेचकर उन्होंने 2 दिन पेट भर खाना खाया. आमचं हे असलं बिकट जीणं, तुझं लई उपकार आहेत बाबा. भिकारी की बोलने की बोली भाषा है. आमचं हे असलं, हमारा जीना ही बहुत बुरा है. कभी मिलेगा, कभी नहीं मिलेगा, कभी खाने के लाले तो कभी खाना. आपका बहुत एहसान मुझ पर है. आमचं हे असलं बिकट म्हणजे कठीण, अवघड जीना, जगणे. शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब. येथे लेखक काय सांगू इच्छितात? जरी भिकाऱ्याला शाली दिल्या, भिकाऱ्याने त्या जर अंगावर घेतल्या असत्या तर भिकाऱ्याला कोणीही भिक्षा दिली नसती. त्यापेक्षा भिकाऱ्याने त्या शाली विकून 2 दिवस आपलं पोटभर अन्न खाऊन समाधान, तृप्त झाला. पोटाची आग आणि अन्नाची ऊब. जरी थंडी वाजत होती तरी भिकाऱ्याने ती सहन केली, पण पोट भरण्यासाठी त्याने त्या शाली विकल्या. म्हणून म्हटले आहे, भुकेल्यास अन्न द्यावे, तहानल्यास पाणी द्यावे, आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्यावेत. जो भूखा है उनको जरूर हमारे अपने अपने हिसाब से खाना भोजन देना चाहिए. जो प्यासा है पैसे को पानी, आनी अगर ये भी नहीं हुआ, कम से कम हमारे पास जो कुछ गिफ्ट तोहफे होते हैं वो जो ज़रूरतमंद है उनको देना चाहिए. तर अभाग्यांना म्हणजे ज्यांना कधीच आयुष्यात असे उंची महागडे वस्त्र घालण्याचे, वापरण्याचे त्यांच्या नशिबातच नाही, अशा दुर्दैवी माणसांना तरी निदान आपल्याजवळ ज्या सन्मानाच्या शाली आहेत त्या द्याव्यात. अशा प्रकारे लेखकांनी या पाठात शालीभोवती असलेल्या त्यांच्या आठवणी. पहिल्या प्रसंगात आपण पाहिलं की पहिल्यांदाच लेखकाला जेव्हा शाल मिळाली होती त्यावेळी त्यांना किती आनंद वाटला होता. म्हणून त्यांनी एवढ्या मोठ्या व्यक्तीने आपल्याला एक शाल सन्मान म्हणून द्यावी म्हणून त्यांनी ती जपून ठेवली. दुसऱ्या उदाहरणात जे बाळ थंडीने कुडकुडत होते त्याला उभेची आवश्यकता होती, म्हणून लेखकाने पुलंनी दिलेली शाल त्या बाळाला दिली. पुढे लेखक म्हणतात की कविवर्य नारायण सुरे यांच्या कार्यक्रमांना रात्रंदिवस गर्दीच राहत असे. कितीतरी त्यांना मान सन्मान मिळत गेला, कितीतरी शाली त्यांच्याकडे जमत गेल्या. शाली घेऊन घेऊन ते शालीन बनू लागले असे त्यांनी म्हटलं आहे. पण लेखकाला तेव्हा प्रश्न पडतो की शाल व शालीनता यांचा संबंध काय?
जर असे असेल तर मी शेकडो शाली विकत घेऊन वाटून देईल. पुढे लेखक स्वतः वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून गेले. 1-2 वर्षात लेखकालाही तितकाच सन्मान मिळाला. त्यांच्याकडे एवढ्या शाली जमल्या की त्यांच्या खोलीत ठेवणे त्यांना ते शक्य झाले नाही, म्हणून मित्राकडे ठेवले. मित्राने सुद्धा ते सांभाळून ठेवल्या. पण लेखकाने ज्यांना आवश्यकता होती या सर्वांना त्या शाली हळूहळू गरीब कामगार मजुरांना वाटून टाकल्या. शेवटी ते म्हणतात की ओंकारेश्वर मंदिराजवळील कट्ट्यावर लागूनच बसलेला तो भिक्षेकरी थंडीने कुडकुडत असतानाही त्याला ऊब मिळावी म्हणून लेखकाने शाली दिल्या. पण भिकाऱ्याचं जीवन हे शाली अंगावर घालण्यासारखं नसतं, म्हणून भिकाऱ्याने त्या शाली विकून 2 दिवस पोटभर जेवला. शेवटी म्हटलं आहे की भुकेल्यास अन्न, तहानल्यास पाणी, आणि नाही जमले तर आपल्याकडे जे काही सन्मानाने मिळालेलं असतं. काही लोकांना काही गोष्टींची गरज नसते तरी पण ते त्यांच्याकडे असतं, मग ज्याला आवश्यकता असेल त्यांना ते द्यावं. अशा प्रकारे शाल या पाठात लेखकाच्या आठवणी आपण पाहिल्या. आता आपण कठीण शब्दार्थ व वाक्प्रचार हे पाहूया. स्वाध्याय तुम्हाला परीक्षेत या पाठावर आधारित 7 मार्कासाठी प्रश्न विचारला जाईल. एक कोणताही उतारा दिला जाईल. उतारा, परिच्छेद, पॅसेज त्यावर आधारित कृती उतार्याचे परिच्छेदाचे वाचन करून सोडवणे आवश्यक आहे. मग येथे एक आहे की उत्तरे लिहा. पु ल व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख. पु ल देशपांडे व सुनीताबाई यांनी लेखकाला पहिल्यांदा जी शाल सन्मान म्हणून दिली होती त्या शालीचे नाव पुलकित. कोणती शाल म्हटले आहे? पुलकित ही शाल म्हटले आहे. 2004च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्वतः लेखक रा. ग. जाधव. पाठात उल्लेख असणारी नदी. दुसऱ्याच परिच्छेदात लेखक ज्या ठिकाणी राहत होते दक्षिणेकडील खिडक्या या कृष्णा नदीच्या दिशेने होता. मग पाठात उल्लेख असणारी नदी कृष्णा. सभा संमेलने गाजवणारे कवी नारायण सुर्वे. प्रश्न कृती 2. शालीचे उपयोग. सन्मानाचे चिन्ह, प्रतीक म्हणून अंगावर पांघरण्यासाठी, बाळाला गुंडाळण्यासाठी. पुढे जर ज्यांना आवश्यकता आहे अशा गरीब व कामगार लोकांना देण्यासाठी. खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती. का एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते तेव्हा लेखकाने काय केलं? आपल्या सुटकेसमधील शाल काढून त्या बाईला हाक मारून त्या बाळाला झाकण्यासाठी दिली. म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच व चिरगुटे टाकून पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले तेव्हा लेखकाने काय केलं? दुसऱ्या दिवशी आपल्याजवळील 2 शाली त्या भिक्षेकराला दिल्यात. अशा प्रकारे आपण शाला पाठ पाहिला. पाठाचे पुन्हा पुन्हा वाचन करून स्वाध्याय कृती सोडवणे.